मराठी राजभाषा निर्धार समितीचा जाहीर कार्यक्रम शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्या कार्यक्रमासंबंधीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे जनजागृती व्हावी, मराठी माणसातील मराठी प्रेम जागृत व्हावं यासाठी समितीतर्फे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात 7-8 युवा मेळावे, 15-16 मातृ मेळावे, 18 प्रखंडातील 6 प्रखंडासाठी 11 एप्रिलची ही जाहीर सभा होणार आहे आणि या सभेत मराठी मन जागृत करण्यासाठी आमचे नेते आणि विविध भागातील प्रखंड प्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि जनजागृती करण्याचं काम करणार आहे. मराठीला राजभाषेचं स्थान मिळावं यासाठी ही जागृती आणि मोठ्या संख्येने सरकारला समजावं की बाबा किती जणांना मराठी राजभाषा झालेली पाहिजे आहे समजावं यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आम्हाला माहीत आहे उत्तर गोव्यात बहुतेक करून सगळे मराठी प्रेमी आहेत. सगळ्यांची माय मराठी मनात आहे, पण ती मनात असलेली मराठीचं प्रेम सर्वांपर्यंत पोहोचावं ते दिसावं यासाठी सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. अक्षरातीलच नव्हे तर उत्तर गोव्यातील सगळ्या लोकांनी आपण मराठीच आहोत, मराठी राजभाषा झाली पाहिजे या निर्धाराने या जाहीर सभेत उपस्थितीला आव्हान असं नम्र आवाहन मी करतो. 3:30 वाजता एकत्रीकरण होणार आणि या एकत्रीकरणाच्या माध्यमातून एक साधारणतः टॅक्सी स्टँड जो आहे त्यापासून ते महात्मा गांधी चौक आहे तिथला फेरी घेऊन नंतर ते लोहिया मैदान जे आपले आहे शेजारी त्या ठिकाणी एकत्रीकरण होणार आहे आणि हा कार्यक्रम त्याचा उत्तर गोमंतक असा म्हणून आपण घेतो आहे आणि या कार्यक्रमाला साधारणतः बिचोली, साखळी, म्हापसा, हळदोरे आणि बारदेस सगळं परिसर याला अपरिचित आहे. बारदेसमध्ये साधारणतः देवी मंडळ आहे, हळदोरा मंडळ आहे, कोलवा मंडळ आहे, चोले मंडळ आहे, कलंगूट मंडळ आहे. या सगळ्या भागातनं आपले कार्यकर्ते यावे, सगळी जनता एकत्रित व्हावी असा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी कोकरा बैठका लहान सगळ्या भागातनं उपस्थित व्हावे असा प्लॅन. ह्याच्यामध्ये आणखी एक सांगायचं म्हणजे मांजरे आणि तेंडे हा जो प्रमुख भाग जो आहे हा पण याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे आणि या भागातलं भरपूर संख्या उपस्थित राहावी हा असा कार्यक्रम आहे. आपल्या गोव्यामध्ये मराठी राज्य भाषेला डावलून आज राजकर्ते ज्या पद्धतीने काम करतात ते पाहून खरंच त्यांची कीव करायची वाटते. भाऊसाहेब बांदोरकरांपासून ते आतापर्यंत आपण त्याची सगळी सविस्तर माहिती गोळा केली तर राज्यभाषा बोलायची ही मराठीच व्हायला पाहिजे होती. दुर्दैव सगळ्या काही राजकारण्याने फस खाल्ली याच्यामध्ये म्हणजे आपल्याला त्याच्या खूप दूर लोटलं गेला. परत एकदा सगळे जनतेकडे आपण जात आहोत. त्या जनतेच्या माध्यमातून असाही कौल आपण सरकारला देऊ की ज्या कारणे सरकारला भाग पडू की आपली राज्यभाषा कोकणी बरोबर मराठी राज्यभाषा ही झाली पाहिजे असा आपला प्रयास आहे आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे आणि या प्रयत्नांना सगळ्या भागांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे. यानंतर या कार्यक्रमाची सगळी माहिती पण मराठीसारखा विषय जिकडे सांस्कृतिकदृष्ट्या पुढे जाऊन गोवा हतबल होण्याची शक्यता आहे किंवा गोव्याची अधोगती होण्याची जिकडे शक्यता आहे सांस्कृतिक अधोगती त्या विषयामध्ये
आमचं सरकार का एवढं अनभिज्ञ आहे किंवा का एवढं त्यांना त्याच्यात रुची नाही आहे की मराठीला राजभाषा करावी, का म्हणून मराठीला सारखं सारखं प्रत्येक वेळेला, का ती कुठून बाहेरून आली आहे का भाषा. तर मी गोव्यातल्या समस्त जनतेला जास्त करून म्हणजे काही म्हणजे आता हल्लीच्या हल्ली खूप पोस्ट वाचते, आमचे हिंदू बांधव सुद्धा आणि ख्रिश्चन बांधव सुद्धा, मराठीचा काय एवढा त्यांना दुस्वास आहे माहिती नाही, पण ज्या पोस्ट वाचतो त्या मराठीचा दुस्वास करणारे आहेत. हा, तुम्हाला मराठी आवडत नाही, बरं आहे, जसं मला फ्रेंच आवडत नाही, मला रशियन आवडत नाही, काही प्रमाणात मला इंग्रजीही आवडत नाही, पण म्हणून मी त्या भाषांचा दुस्वास करत नाही, कारण प्रत्येक भाषा ही वंदनीयच आहे. तशीच कोकणी वंदनीय आहे, तशी मराठी सुद्धा वंदनीय आहे. माझं गोव्यातल्या समस्त जनतेला आव्हान आहे की कृपया करून भाषेचा उच्चार दुस्वास करू नका. तुम्हाला ती मान्य नाही, तुम्हाला ती आवडत नाही, बरं आहे, पण आवड आणि निवड ह्याच्यावर आपला गोवा चालणार नाही. सांस्कृतिक दृष्ट्या जर आपल्याला गोव्याची अधोगती थांबवायची असेल तर आपल्याला कोकणी बरोबर मराठीची 100% आवश्यकता आहेच आहे. कारण आपली सगळं 90 ते 95% साहित्य आपलं मराठीत आहे. 90 ते 95% आपलं जे सांस्कृतिक कल्चर आहे किंवा सांस्कृतिक वारसा जो आहे तो सगळा मराठीत आहे. आमचे बरेचसे लेख मराठीत आहेत, आमची नाटकं मराठीत आहेत. हे मी 95% सांगते, 5% मी म्हणत नाही की कोकणीत काहीच नाही, पण कोकणी भाषा अजून प्रगत व्हायची. ही प्रगत करण्यासाठी सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले. 40 वर्ष झाली राजभाषा करून कोकणी, मग कोकणीच्या शाळा का नाही वाढल्या, कोकणीचं साहित्य का नाही वाढलं, कोकणीमधनं संत मंडळी का नाही अजून तयार झाली. कारण सरकार कोकणी राजभाषा केली तरी कोकणीला बढावा देण्यासाठी काही काम करत नाही, आणि ज्या भाषेला बढावा आहे मराठी भाषेला त्या भाषेला मान्यता देत नाही. हा विचित्र जो काही खेळ मांडलाय सरकारने, तो सरकारने आता कमीत कमी आता थांबवावा, नाही तर मराठी प्रेमींना फार टोकाचं पाऊल उचलावं लागेल. आणि जर सरकारला वाटतं की आम्ही टोकाचं पाऊल उचलू नये तर त्यांनी याच्यात साधक बाधक विचार करावा, हवं तर त्यांच्या वरिष्ठांशी बोलावं आणि कोणाशी बोलावं आणि त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. सुरू करून गांधी चौकाकडनं येऊन मारुती मंदिराकडनं जिकडनं लोहिया मैदानामध्ये जिकडनं प्रवेशद्वार आहे, मूळ प्रवेशद्वार वृंदावन हॉटेलच्या समोरचं, तिथनं आपण प्रवेश करून सभास्थानी राहणार आहोत. सभा लोहिया मैदान उद्यान इकडे सभा होणार आहे आणि अशा पद्धतीने ती आपली सगळं कार्यक्रम आपला होईल. एक 1.5 तासाचा म्हणजे लोहिया मैदानात सभेच्या ठिकाणी आल्यानंतर जवळजवळ 1-1.5 तासाचा कार्यक्रम असणार आहे. एकमेव वृत्तपत्र प्रकाशित होतं जेमतेम भांगरपूर म्हणून, त्याच्याबरोबर अजून एक तरी होतं. असं जो 1-2 वर्तमानपत्र ती म्हणजे प्रकाशित करण्याचा प्रयत्न झाला, पण ती पुढे गेलीच नाही. जास्त त्याचे वाचक पण नाही. त्याला एकमेव कारण आहे, कारण कोकणी बोलणं सोपं आहे, पण कोकणी लिहिणं आणि वाचणं तेवढंच महाकठीण आहे. म्हणून कोकणीच्या प्रगती झाली नाही, अशी साहित्यिक प्रगती म्हणा किंवा वाचनीय प्रगती झाली नाही. आजही गोव्यामध्ये कोकणीच्या शाळा 60च्या वरती नाही आहे. गेली 40 वर्ष कोकणी राजभाषा झाली, पण अजूनही सरकारच्या अनास्थेमुळे अनेक मराठी शाळा, सरकारी मराठी शाळा बंद पडत आहेत. पण तरी सुद्धा आजच्या काळात, आजच्या वेळेला 700 ते 800 मराठी शाळा चालू आहेत. ह्याच्यातून सगळ्यांच्या लक्षात येतं की मराठी किती गोव्यामध्ये मान्य आहे, प्रगल्भ आहे आणि सगळ्यांच्या वापरात आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की एवढ्या लोकांचा सहभाग मराठी एकंदरीत याच्यामध्ये प्रवाहामध्ये जर आहे तर ती कोकणी बरोबर राजभाषा करावी. अनेक राज्यांची राजभाषा 1, 2, 3 अशा त्या परिस्थितीप्रमाणे आहेत. गोव्याच्या सरकारने त्याचा विचार करावा आणि गोव्यातही कोकणी बरोबर मराठी राजभाषा घोषित करावी, जेणेकरून सगळ्यांना आपल्या पद्धतीने काम आणि हे साहित्य